नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजपासून एक विशेष अशी बॅच बघतोय आणि ही बॅच आपण सर्वांसाठी मोफत ठेवली आहे। मोफत ठेवण्याचं कारणच लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाचं परीक्षा जवळ येते आणि या परीक्षा जवळ आल्यानंतर आपल्याला त्याच्या अगोदर परीक्षेच्या अगोदर जो काय आपण अभ्यास चालू करतो त्या अभ्यासामध्ये आपल्याला योग्य प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवता यावी। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला अभ्यास हा परीक्षाभिमुख आपल्याला करता यावा। आपण वाचतोय पण नेमकं परीक्षेला लागतं काय याचा विचार आपल्याला परीक्षेच्या अगोदर व्हावा, नाहीतर परीक्षा झाल्यानंतर समजतं की आपण करायला पाहिजे होतं काय आणि परीक्षेला आलं काय लक्षात ठेवा। पण या सगळ्या गोष्टीचे प्रश्नाची उत्तरं पेपर झाल्यानंतर सोडवण्यापेक्षा पेपरच्या अगोदर आपण सोडवायला पाहिजे आणि ते प्रश्न आपल्या मनात जे राहतात ज्या टॉपिकला घेऊन किंवा इतिहास या विषयाला घेऊन तर ते सगळे प्रश्न आपण या बॅचच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहे। एवढंच नाही तर तुम्हाला परीक्षेला अचूक अशी परीक्षाभिमुख स्ट्रॅटेजी या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या पोहोचवण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठीच आपण या वर्षी पहिल्यांदा आपण फ्री बॅच लॉन्च करतोय आणि ती पण मेंटरशिपच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवा। त्यामुळे या बॅच मध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। अजून तुमचे कोण मित्र असतील तर त्यांना नक्की सांगा की ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या मित्राला इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना आज पण अडचण येते, लक्षात ठेवा वाचन होतंय पण परीक्षेमध्ये मार्क येत नाहीत, पण वाचतोय पण लक्षात राहत नाही, पण परीक्षाला नेमकं इतिहास विषयाची सुरुवात कुठून करायची असंख्य प्रश्नाची इतिहासाला घेऊन जर काही उत्तर असतील तर प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ह्या बॅचच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत ज्या विषयामध्ये जेवढं काय वाचलंय किंवा जेवढा अनुभव पाठीशी 10-1 वर्षाचा पाठीमागचा आहे तर त्या सगळ्या अनुभवाच्या आधारावर तुम्हाला परीक्षाभिमुख बनवणं हा माझा एकमेव उद्देश असणार आहे आणि ह्या उद्देशाला समोर ठेवून ही बॅच आज आपण सुरू करतोय, लक्षात ठेवा। आणि या बॅच मध्ये तुम्ही खूप मोठ्या संख्येने सहभागी झाला, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, परत एकदा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, लक्षात ठेवा। पण या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास विषय तयारी करायची कशी आणि इतिहासामध्ये नेमकं करायला काय लागतं लक्षात ठेवा, ज्यातून परीक्षेला येणारे प्रश्नही सुटतील आणि अभ्यास केलेला लक्षात ठेवायचा कसा, त्यानंतर कुठली स्टोरी पद्धत आहे ज्या पद्धतीच्या माध्यमातून इतिहास सगळा लक्षात राहील, या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू या बॅचच्या माध्यमातून समजून घेण्याचा काय करणार आहे प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीने आपली ही बॅच असणार आहे। ही बॅच सर्वांसाठी मोफत आहे। तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। ज्या ऍप्लिकेशन वरती ही बॅच तुम्हाला कंबाईनच्या फोल्डर मध्ये दिसेल, वरून 3-4 नंबरची बॅच आहे, जी बॅच तुम्ही तिथं 1 रुपया न देता जाऊन परचेस करू शकता, घेऊ शकता। त्या बॅच मध्ये सगळे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटतील। आपण जवळपास असं जे शेड्यूल केलंय ते तुम्ही त्या बॅच मध्ये पाहिलं असेल, तर जी सगळी स्ट्रॅटेजी असणार आपली कुठल्या दिवशी कुठलं लेक्चर येणार हे सुद्धा आपण तिथं सांगितलंय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा काय करायचा आहे अभ्यास करायचा, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे कंबाईन पूर्व परीक्षा 2026 इतिहास विषयासाठीच्या असलेल्या बॅच मध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं महत्त्वाचं स्वागत आहे। ह्या बॅचच्या माध्यमातून आपण काय करणार लक्षात ठेवा, नेमकं आपण काय बघणार, आपण तर इथं शिकवणार नाहीये, पण ह्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला ते जरूर सांगणार की तुम्ही करायचं काय, परीक्षेला फोकस कुठं राहतो, आयोगाचे क्वेश्चन कुठे येतात लक्षात ठेवा आणि ते प्रश्न सोडवायचे कसे। ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक टॉपिक बघत असताना तुम्हाला त्या टॉपिकचा मेन बेस मी सांगणार आहे, जिथं आयोगाचे क्वेश्चन राहतात आणि आयोग कंटिन्यू त्या टॉपिकवर क्वेश्चन विचारत आलं, लक्षात ठेवा। ठीक आहे, या बॅचच्या माध्यमातून टॉपिक वाईज तुमची पूर्ण रिव्हिजन पण होईल, कारण मी तुम्हाला त्या टॉपिकचा क्रक्स सांगणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर सब्जेक्ट वाईज मायक्रो प्लॅनिंग करायचं कसं लक्षात ठेवा, टॉपिक नुसार ते प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हेही मी तुम्हाला सांगणार आहे। एक्झाम ओरिएंटेड स्ट्रॅटेजी आणि ट्रिक्स कशा लक्षात ठेवायच्या याही गोष्टीचा आपण इथं चर्चा करू। PYQ बेस सगळा कार्यक्रम आपला असणार आहे, कारण आयोगाचे प्रश्न सोडून आपण दुसरं काही घेत पण नाही, लक्षात ठेवा। आयोगाचे PYQ समोर ठेवून प्रत्येक टॉपिकचं स्ट्रक्चर तयार केलंय आणि हे स्ट्रक्चर तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न असेल। वीक टॉपिक जे काही इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करायचे आहेत, कुठला टॉपिक मला अवघड जातो, मला सामाजिक सुधारणा चळवळीमधले नावच लक्षात राहत नाहीत, एवढे सगळे नाव तिथे येतात, मी कसं लक्षात ठेवू, अशा बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनात असतात। इसवी सन मला पाठ होत नाही, त्यासाठी वेगळं काय करावं लागतं का, या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटणार आहेत, लक्षात ठेवा। परीक्षेत इतिहासाचे प्रश्न तुम्हाला नक्की सोपे वाटतील अशी तयारी आज आपण तुम्ही माझ्यासोबत तुम्ही तयारी सुरू करताय, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पहिल्यांदा धन्यवाद, लक्षात ठेवा। आणि ह्या बॅचला मग आपण आजपासून काय करू सुरुवात करू। तर सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्हाला टाइम टेबल दिलंय तसं तुम्हाला तिथं स्ट्रक्चर तिथं दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपण लेक्चर बनवत राहणार। ते लेक्चर ॲप मध्ये आल्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं ते पाहून घ्या आणि तुम्ही त्या टॉपिकचा काय करा अभ्यास करा, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण या टॉपिकला सुरुवात करू। तर सगळ्यात महत्त्वाचं आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे
भारतातल्या इंग्रजांनी केलेल्या सुधारणा, पण सुधारणा करत असताना त्यांनी घटनात्मक आणि प्रशासकीय विकास केला. घटनात्मक आणि प्रशासकीय विकास करत असताना इंग्रजांनी कायदे केले. मग सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कायद्यांवर आपल्याला परीक्षाला क्वेश्चन विचारतात. कायद्यांवर आपल्याला परीक्षाला काय विचारतात? क्वेश्चन विचारतात. ते क्वेश्चन 2025 ला सुद्धा परीक्षेला आले होते, 23 ला येतात, 22 ला क्वेश्चन होता कंबाईन पूर्वला. कंटिन्यू कायद्यावर प्रश्न असतो. ठीक आहे, पण हे सगळं बघत असताना ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण या टॉपिकनुसार प्रत्येक टॉपिकचा विचार करणार आहे ना, तेव्हा टॉपिकचा विचार आपला काही मुद्द्याला धरून असणार आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक टॉपिक करत असताना त्या टॉपिकच्या पाठीमागची स्टोरी जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची. लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्त्वाचं, आता उदाहरणार्थ इंग्रजांनी कायमधारा पद्धत आणली. का आणली? काय त्याच्या पाठीमागे स्टोरी होती हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून कंबाईनला प्रश्न विचारला होता ना की कायमधारा पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला? तर जमीनदारांना झाला. कारण जमीनदारांना का आणलं, त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे, त्याच्या पाठीमागची जी स्टोरी आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळं प्रत्येक कायदा, प्रत्येक घटक करत असताना आपण त्याच्या पाठीमागची स्टोरी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम स्ट्रॅटेजी त्या मुद्द्याला धरून काय असली पाहिजे. मग मी त्या घटकाचा, मी त्या पॉइंटचा अभ्यास करतोय, तर मला आयोगाचे क्वेश्चन कुठल्या फॉर्मॅटमध्ये यायला पाहिजे, किंवा एक्झामला त्या मुद्द्याचं महत्त्व आहे का, की त्या पॉइंटवर परीक्षेला पुढच्या काळामध्ये मला आयोग काय विचारू शकतं, क्वेश्चन विचारू शकतं, याचा अंदाज आपण तुम्हाला तो टॉपिक शिकवताना सांगणार आहे. लक्षात ठेवा. मग याचा अर्थ एखाद्या घटनांची, एखाद्या संघर्षाची किंवा एखाद्या उठावाची किंवा एखाद्या योजनांची किंवा एखाद्या सुधारणेची माहिती बघत असताना, एखादा सोशल रिफॉर्मर बघत असताना किंवा एखादी सामाजिक सुधारणाची चळवळ बघत असताना त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड आणि सोबत एक्झाम स्ट्रॅटेजी त्या मुद्द्याला घेऊन काय असली पाहिजे, की आयोग कसे क्वेश्चन चुकवतं, कसे क्वेश्चन तिथं स्टेटमेंट येतात, मल्टिपल लाइनर क्वेश्चन कसे असतात, फॅक्च्युअल कसे असतात, या सगळ्याचा आपण तिथं विचार करणार आहे. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या प्रत्येक पॉइंटला PYQ लिंकेजेस काय आहेत का, ज्याच्यावर आजपर्यंत आयोगानं कधी PYQ विचारला का? बरं, जर विचारला असेल तर आयोगानं कसे प्रश्न विचारले लक्षात ठेवा. त्यानंतर आयोगानं कसं आपल्याला चुकवलं त्या प्रश्नामध्ये, त्यातले इरर कोणते आहेत लक्षात ठेवा. हे सगळं शोधण्याचा आपण त्याच्या माध्यमातून काय करूया, प्रयत्न करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रश्न येतात कसे, त्या टॉपिकला आजपर्यंत कसे क्वेश्चन विचारले, कसे आपल्याला त्या टॉपिकला लिंक करायचं आहे PYQ ला धरून. तर या सगळ्या गोष्टीची तयारी किंवा या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आपल्याला ह्या बॅचमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं स्टोरी, एक्झाम स्ट्रॅटेजी आणि सोबत PYQ लिंकेजेस, या सगळ्या मुद्द्याला धरून आपण हर एक टॉपिकचा काय करणार आहे, अभ्यास करणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अभ्यास करत असताना नेमका आपण कोणता अभ्यास करायला पाहिजे, कुठले पॉइंट कव्हर व्हायला पाहिजे आणि ते PYQ ला कसे जोडायचे लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला इथं आपण बघणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला आजचा पहिला टॉपिक, आज सिलेबसमध्ये पहिला टॉपिक होता आपला कायदे. ठीक आहे, मग सगळ्यात महत्त्वाचं हा आपला पहिला टॉपिक समजा आणि मग कायदे आणि त्या कायद्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, ज्याच्यावर परीक्षाला तुम्हाला प्रश्न असतात. मग सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा माहिती पाहिजे आपल्याला, कायदे म्हणलं की मला कोणते टॉपिक येतात किंवा कोणते कायदे येतात. तर लक्षात ठेवायचं, पहिला घटनात्मक सुधारणासाठी किंवा घटनात्मक कायदे असं म्हणलं जातं त्याला, आणि दुसरा प्रशासकीय कायदे असं म्हणलं जातं. त्यामुळे घटनात्मक कायदे आणि प्रशासकीय कायदे असे दोन कायदे होते. लक्षात ठेवा. पण कायदे याच्यावर एक तरी कंबाईनला परीक्षेला क्वेश्चन असतो. मग आता कायद्यावर प्रश्न येत असताना कायद्यामध्ये आपल्याला पहिलं माहिती पाहिजे अभ्यासक्रम काय. लक्षात ठेवा. दोन मुद्दे खूप महत्त्वाचे. जेव्हा तुम्ही एखाद्या टॉपिकचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला दोन मुद्दे माहिती असायलाच पाहिजे 100%. कारण ते मुद्दे माहिती असतील ना तर तुम्ही समजू शकता मला पुढच्या काळामध्ये आयोग कसे क्वेश्चन टाकू शकतं. त्यातला पहिला मुद्दा, तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे. आता मी तुम्हाला म्हणतोय कायदे टॉपिक आहे आपला, तर तुमच्या डोक्यात लगेच टूप पेटायला पाहिजे किंवा तुम्हाला लगेच माहिती असायला पाहिजे की मला याच्यामध्ये कुठल्या पॉईंटचा अभ्यास करून जायला पाहिजे, कारण मला सिलेबसमध्ये असलेला अभ्यासक्रम कोणता आहे हे पहिलं माहिती असायला पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मला त्या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर आयोग कुठल्या स्वरूपाचे काय विचारतं, प्रश्न विचारतं. म्हणजे याचा अर्थ आजपर्यंत आयोगाने विचारलेले PYQ आणि त्या PYQचं स्वरूप कसं असतं याची मला माहिती असायलाच पाहिजे. जर या दोन गोष्टी मला माहिती असतील लक्षात ठेवा तर माझं काम सगळ्यात सोपं होणार आहे. कारण का 2026चा पेपर मी द्यायला जाणार, त्यातल्याच एका स्वरूपावरती आयोग मला सुद्धा काय विचारणार, क्वेश्चन विचारणार आणि तो क्वेश्चन मला बरोबर सोडवता येणार.
मग याचा अर्थ आपण सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रॅटेजी बघत असताना आपल्याला मुद्दा तोच आहे की आपला टॉपिक कोणता करायचा आहे, त्या टॉपिकचा अभ्यासक्रम कोणता आणि त्या टॉपिकवर आयोगाचे प्रश्न कसे येतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इतिहासामध्ये मार्क येतात कसे लक्षात ठेवा, कारण मार्क येणारे मुलं ही स्ट्रॅटेजी फॉलो करतात. कारण त्यांना माहिती असतं अभ्यासक्रमामध्ये कुठले पॉईंट करायचे, त्यांना दुसरं माहिती असतं त्याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असतं. लक्षात ठेवा अभ्यासक्रम आणि स्वरूप ह्या गोष्टी माहीत झाल्या की त्यांनी PYQ सुद्धा बघितलेले असतात. सगळे PYQ ते लोक करतात. लक्षात ठेवा PYQ शिवाय यश मिळवणं शक्य नाही. त्यामुळे 2 तास अभ्यास कमी करा पण जास्तीचे PYQ करा, हीच यशाची स्ट्रॅटेजी आहे. लक्षात ठेवा परीक्षेत मार्क येतात कसे, कारण पोरांचा PYQचा स्ट्रॉंग अभ्यास असतो, त्याचं विश्लेषण स्ट्रॉंग असतं, त्यामुळे परीक्षेला मार्क काढता येतात. कारण जर एखाद्या घटकावर PYQ विचारतात कसे हे जर माहिती झालं ना तर आपल्याला सुद्धा सांगता येतं त्या टॉपिकवर पुढच्या काळात आयोग कोणता क्वेश्चन विचारतं. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा त्या गोष्टी गेस करू शकता, पण त्यासाठी तुमचा पहिलं स्ट्रॉंग पॉईंट पाहिजे कोणता, PYQ. आणि मग PYQ असेल तर पुढच्या सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मार्क येण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे, प्रश्नाचं स्वरूप माहिती असायला पाहिजे आणि 2026चा मग प्रश्न आपण गेस सुद्धा करू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं कायदे आणि अभ्यासक्रम, पहिला ह्या 2 गोष्टी बघू. तर आपला टॉपिक आहे कायदे, पण या कायदे टॉपिक मध्ये अभ्यासक्रम कोणता लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं 2 कायदे आहेत, घटनात्मक विकास आणि तुम्ही दुसरा एक प्रशासकीय विकास. प्रशासकीयसाठी काही कायदे केले होते आणि काही घटनात्मक विकासासाठी कायदे केले होते. पण या घटनात्मक विकासामध्ये कायदे 8 येतात. 1773चा कायदा, 1781चा कायदा, 1784चा कायदा आणि 1786चा कायदा. त्यानंतर पुढचा 1793चा कायदा, 1813चा कायदा, 1833चा कायदा आणि 1853चा कायदा. तर हे 8 कायदे जे आहेत का ते घटनात्मक विकासामध्ये येतात. लक्षात ठेवा या 8 कायद्याचा आपण अभ्यास करत असताना अभ्यास करायचा, कारण तो तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि दुसरे कायदे लक्षात ठेवा प्रशासकीय कायदे. मग त्यातला पहिला 1858चा कायदा, नंतर 1861चा कायदा, त्यानंतर 1892चा कायदा, त्यानंतर 1909चा कायदा, त्यानंतर 1919चा कायदा, त्यानंतर 1935चा कायदा आणि त्यानंतर 1947चा कायदा. याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे की मला कायदे करताना अभ्यासक्रमामध्ये 1858 पासूनचे 1947 पर्यंतचे काय आहेत कायदे आहेत आणि मग 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे हा मला झालेला आयोगाचा काय झाला अभ्यासक्रम झाला. हा अभ्यासक्रम मला माहिती असेल तर मला अभ्यास करायला जास्त अवघड जाणार नाही, कारण मी सगळेच कायदे व्यवस्थित अभ्यास करणार आणि सगळेच कायदे व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर सगळेच कायदे लक्षात ठेवायची गरज पण नसते. त्यातले काय महत्त्वाचे कायदे असतात तेच लक्षात ठेवायचे ज्यांच्यावर आयोगाचे काय बनतात PYQ बनतात. ठीक आहे, हा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे. सगळेच कायद्याचा अभ्यास करायचा, वाचून जायचं लक्षात ठेवा, पण सगळेच कायदे लक्षात ठेवायची गरज नसते. त्यातले काय महत्त्वाचे कायदे असतात ज्यांच्यावर आयोग कंटिन्यू प्रश्न विचारतं आणि तेच कायदे लक्षात ठेवायचे ज्यांच्यावर आयोगाचे क्वेश्चन पण येतात. ठीक आहे, त्यामुळे IMP कायदे कोणते PYQ ला धरून हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण पहिलं तुमच्या डोक्यात एक तुम्हाला मान्य पाहिजे लक्षात ठेवा की कायदे या टॉपिकचा मी अभ्यास करतोय, मला अभ्यासक्रमामध्ये कोणते कायदे आहेत 1773 पासून 1947 पर्यंत जे पण सगळे कायद्याची नावं दिले हा झाला सगळा तुमचा अभ्यासक्रम. याचा अर्थ ह्याच्या पलीकडे कधी क्वेश्चन जाणार आहे का, तर कधी क्वेश्चन जाणार नाही. लक्षात ठेवा 2025 ला कंबाईन पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न आला होता. कोणता, एका साईडला कायदे दिले होते आणि दुसऱ्या साईडला तरतुदी दिल्या होत्या आणि आयोग म्हणतं यांच्या जोड्या लावा. आणि बरं तो क्वेश्चन नवीन होता का, तो क्वेश्चन नवीन नव्हता, तो क्वेश्चन आयोगाचा अगोदरचा काय होता PYQ होता. पण ते सगळे कायदे कोणते होते, तर ते सगळे कायदे तुम्हाला असलेल्या अभ्यासक्रमातले होते 1773 पासून 1947 पर्यंत. पण विचारले होते त्यांनी 1858 पासून 1947 पर्यंत. यातल्या 4 कायद्यांवर प्रश्न होता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन अशा लेवलला बनतात की जिथं अभ्यासक्रम जर कव्हर करून गेलं तर प्रश्न चुकत नाही आणि प्रश्न पण बरोबर येतो. लक्षात ठेवा ते सोबत आपल्याला PYQचं स्वरूप पण माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे 2 गोष्टी क्लिअर झाल्या. तुम्हाला अभ्यासक्रम कळाला, कुठला अभ्यासक्रम आहे 1773 पासून 1947 पर्यंत. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला कळाला प्रश्नाचं स्वरूप कसं असतं. लक्षात ठेवा आता स्वरूप कसं असतं हे बघत असताना तुम्हाला काय मुद्दे सांगता येतील. एक,
आयोग तुम्हाला डायरेक्ट त्या कायद्यामधल्या तरतुदी विचारतं, त्यामुळे प्रत्येक कायद्यानं कोणत्या तरतुदी केल्या ते माहिती पाहिजे. दुसरं, आयोग तुम्हाला त्या कायद्याची वैशिष्ट्ये विचारतं, तर तुम्हाला वैशिष्ट्ये माहिती असायला पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, त्या कायद्यावर कोणत्या व्यक्तीनं कोणत्या टीका केल्या जर असतील तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या 3 मुद्द्याला धरून PYQ येतात. एक तर तरतुदी सांगा, वैशिष्ट्ये सांगा, टीका सांगा. आता मी तुम्हाला 2025चा क्वेश्चन सांगतो. 2025चा आयोगाने प्रश्न विचारला होता, कोणता? कायदा आणि त्या कायद्यामधल्या तरतुदी सांगा. कोणता प्रश्न होता? आठवा बरं प्रश्न. किंवा तुमच्या समोर पेपर असेल तर पेपर बघा. तर 2025 मध्ये प्रश्न होता, भारत मंत्री पद कोणत्या कायद्यानं आलं? इकडे या साईडला कायदे होते. भारत मंत्री पद आलं होतं कोणत्या कायद्यानं? 1858. प्रश्न होता, प्रांतात द्विदल शासन पद्धती कोणत्या कायद्यानं आली? आता प्रांतात द्विदल शासन पद्धती कोणत्या कायद्यानं आली? 1919च्या. प्रांतात पूर्ण स्वायत्तता कोणत्या कायद्याने लागू झाली? 1935च्या. असे प्रश्न होते, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ प्रश्न विचारताना आयोगाने तुम्हाला फोकस कुठं केलं? तरतुदी. म्हणजे तुमच्या डोक्यात एक गोष्ट पाहिजे, मला प्रत्येक कायदा करायचा आहे, पण त्या कायद्यामधली मला काय माहिती असली पाहिजे? त्या कायद्यातल्या मला सगळ्या तरतुदी माहिती असल्या पाहिजे, लक्षात ठेवा. आणि त्या तरतुदी त्या कायद्याला धरून महत्वाच्या असतात, कारण त्याने एक स्ट्रक्चर तयार होतं आणि हे स्ट्रक्चर परीक्षेला विचारलं जातं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ते माहिती असायला पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे तरतुदी. नंतर वैशिष्ट्य. आता तुम्ही म्हणाल तरतुदी आणि वैशिष्ट्यामध्ये काय फरक आहे? आता उदाहरणार्थ एक प्रश्न आला होता परीक्षेला. कोणता प्रश्न होता परीक्षेला? तर प्रश्न असा होता, ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भ्रष्टाचार करायचे आणि त्या गैरकारभाराला, भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा पहिल्यांदा प्रयत्न कोणत्या कायद्याने केला? आता हा प्रयत्न पहिल्यांदा केला होता, हे त्या कायद्याचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. आणि हा प्रयत्न पहिल्यांदा केला होता कोणत्या कायद्यानं? तर तो कायदा होता 1773चा. लक्षात ठेवा. याचा अर्थ 1773च्या कायद्याचं ते वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं? असा कोणता कायदा आहे, लक्षात ठेवा, जो कायद्यानं भारतीय लोकांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये घेण्यात आलं. भारतीय लोकांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये घेणारा पहिला कायदा कोणता? तर भारतीय लोकांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये घेणारा पहिला कायदा 1861चा आहे. याचा अर्थ ती काही त्या कायद्याची तरतूद नाही, पण ते त्या कायद्याचं काय ठरतं? वैशिष्ट्य. प्रश्न आला वैशिष्ट्यावर, त्यामुळे असे प्रश्न येतात. नंतर अजून एक क्वेश्चन होता, असा कोणता कायदा आहे ज्या कायद्यानं भारतातली सत्ता म्हणजे ब्रिटिश सत्ता, असा कोणता कायदा होता जो कायदा भारतातील सत्तेच्या ब्रिटिशांचं मृत्यूपूर्व गीत ठरला? तर असा कोणता कायदा आहे ज्या कायद्याला तसं म्हणलं जातं, किंवा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सगळ्यात उदात्तवादी तो कायदा ठरला की ज्या ब्रिटिश पार्लमेंटने केला होता? 1947चा कायदा, उदारमतवादी कायदा. ठीक आहे, ब्रिटिश सत्तेचं मृत्यूपूर्व गीत ठरलेला कायदा. मग याचा अर्थ ह्या त्या कायद्याचे वैशिष्ट्य राहतात, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा टीका. तर परीक्षेला कंबाईनला प्रश्न होता 2024ला प्रश्न होता, टीकावर होता. कोणत्या व्यक्तीने 1935च्या कायद्याला गुलामगिरीची सनद म्हणलं? आता गुलामगिरीची सनद म्हणलेला व्यक्ती कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. याचा अर्थ ती 35च्या कायद्यावरची काय होती? टीका. आयोगानं काय विचारली? टीका. मग याचा अर्थ कायदे मला करायचे आहेत, पण कायदे करत असताना मला काय करून जायचं आहे? एक तर मला तरतुदी करायच्या आहेत, दुसरं मला वैशिष्ट्य करायचे आहेत, आणि तिसरं मला त्या कायद्यामध्ये जर कुठे टीका आल्या असतील तर त्या मुद्दे मला लक्षात ठेवायचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेचे क्वेश्चन येतात. आणि अशा पद्धतीनं जर आपण या कायद्याचा टॉपिकचा अभ्यास केला ना, तर मला सांगा ह्याच्या पलीकडे क्वेश्चन जाऊ शकत नाही. जेव्हा पेपर होईल ना, तेव्हा तुम्ही बघा, एक तर तुम्हाला तरतुदीवर प्रश्न असेल, नाहीतर तुम्हाला वैशिष्ट्यावर प्रश्न असेल, नाहीतर तुम्हाला टीका केलेल्या गोष्टीवर प्रश्न असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन बनतात, त्यामुळे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. परत मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता, कुठला? स्टोरी माहिती पाहिजे. प्रत्येक कायदा करत असताना काहीतरी घटना घडली आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक कायदा करत असताना काहीतरी घटना घडली आहे, ही घटना आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, 2023च्या कंबाईन पूर्वला एक प्रश्न होता. कोणता प्रश्न होता? 1919च्या कायद्याची पार्श्वभूमी सांगा. काय प्रश्न होता? 1919च्या कायद्याचे काय सांगा? पार्श्वभूमी. याचा अर्थ 1919चा कायदा करताना काय घटना घडल्या होत्या, याचा अर्थ त्या कायद्याच्या पाठीमागच्या आपल्याला काय माहिती पाहिजे? स्टोरी माहिती पाहिजे. याचा अर्थ 1919चा कायदा का केला, तर 9 पासून 19 पर्यंत ज्या घटना घडल्या का, ती त्या कायद्याच्या पाठीमागची स्टोरी होती, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ पहिल्या महायुद्धाला झालेली सुरुवात, याचा अर्थ 1909च्या कायद्याला आलेला अपयश, याचा अर्थ तुर्कस्तानवर इंग्रजांनी केलेलं आक्रमण, याचा अर्थ लखनौ करार, याचा नंतर महात्मा गांधीच्या चळवळी, त्यानंतर होम रूल चळवळ, म्हणजे अशा असंख्य क्रांतिकारी कारवायांचा झालेला उदय, अशा असंख्य गोष्टी त्या काळात घडल्या. आणि त्या सगळ्या गोष्टी त्या कायदा करण्याच्या पाठीमागची स्टोरी किंवा पार्श्वभूमी होती, लक्षात ठेवा, ज्यामुळे 1919चा सुधारणांचा कायदा इंग्रजांना करावा लागला. तर हा प्रश्न होता 2023च्या
कंबाईन पुरवला. म्हणजे याचा अर्थ एखादा कायदा का झाला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी त्याची स्टोरी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला आयोगाचे क्वेश्चन येतात. ठीक आहे, तर 2 मुद्दे तुम्हाला क्लिक झाले. काय? एक, मला अभ्यास करायचा आहे कंबाईनचा. पहिला टॉपिक आहे माझा कायदा. मला कायद्यामध्ये काय करून जायचं आहे, मला कायद्यामध्ये काय करायचं आहे. 1773 पासून 1947 पर्यंत मला कायदे करायचे आहेत आणि हे कायदे करताना मला प्रश्नाचं स्वरूप पण माहिती पाहिजे, सोबत मला त्या अभ्यासक्रम पण माहिती पाहिजे. अभ्यासक्रम माहीत झाला, प्रश्नाचं स्वरूप पण माहीत झालं. आता अभ्यासाला तुमच्या दिशा मिळाली. एक एक कायदा काढायचा आणि नंतर लेक्चर झालं की कायदा वाचून घ्यायचा, लक्षात ठेवा. पण त्याच्यामध्ये मग करायचं काय हे पण बघू आपण. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या टॉपिकमध्ये आपल्याला करायचं काय, तर ह्या टॉपिकची मी तुम्हाला टाइमलाईन सांगणार आहे, लक्षात ठेवा. मग ही टाइमलाईन म्हणजे काय, 1773 पासून सुरू झालेला प्रवास हा आपला जाऊन थांबणार आहे कधीपर्यंत, 1947 पर्यंत. आणि त्या टाइमलाईनच्याच आधारावर मग आपण पुढे एक एक गोष्टी बघणार आहे, लक्षात ठेवा. पण हे टाइमलाईन बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, एखादा कायदा का आला, फाय, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे एखादा कायदा का आला, त्याच्या पाठीमागचं येण्याचं कारण काय होतं हे माहिती पाहिजे. त्यानंतर त्यातले महत्त्वाचे मुद्दे, फीचर्स काय होते, म्हणजे तरतुदी, लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दे. त्यानंतर त्या कायद्याचा इम्पॅक्ट काय झाला, परिणाम काय होता त्या कायद्याचा. आणि दुसरं, त्याच्यावर PYQचे क्वेश्चन, म्हणजे आयोगाचे क्वेश्चन कसे येतात, PYQ अँगल त्या कायद्याला काय, लक्षात ठेवा. हर एक कायदा करत असताना हे 4 मुद्दे एवढे महत्त्वाचे आहेत, ज्यातून पुढे 2026 ला येणारे आपले प्रश्न काय होतील, आपल्याला सुटतील, लक्षात ठेवा. एखादा कायदा का आला, दुसरं त्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी, तिसरं त्याचा परिणाम काय झाला, आणि चौथं PYQ अँगल त्या कायद्याला काय होता. ठीक आहे, या 4 गोष्टीला अनुसरून आपल्याला कायद्याचा अभ्यास करताना त्या गोष्टी तिथल्या माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, मग एक एक गोष्टी आपण या 4 मुद्द्याला घेऊन काय करू बघू, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर मग आता प्रश्न डायरेक्ट बघा, तरतुदीवर, फीचर्सवर डायरेक्ट प्रश्न असतात की तरतुदी विचारतात, प्रश्न विचारतात. सुप्रीम कोर्टाची पहिल्यांदा स्थापना कोणत्या कायद्यानं झाली. आता सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ना त्या कायद्यातला, म्हणून प्रश्न आला कंबाईनला 2018ला, आणि तो मुद्दा होता 1773च्या कायद्यामध्ये. त्यामुळे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं कलकत्तामध्ये सुप्रीम कोर्ट आलेला आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे इम्पॅक्ट, परिणाम काय झाला, न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली गेली. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे काही हिंदू धर्मियांचे कायदे वेगळे होते, मुस्लिम धर्मियांचे कायदे वेगळे होते, पण नंतर हळूहळू त्यांना सुप्रीम कोर्टाच्या अधिपत्याखाली आणण्यात आलं. ईस्ट इंडिया कंपनीनं धारण केलेला जेवढा भाग होता भारतातला तो सगळा सुप्रीम कोर्टाच्या अधिपत्याखाली आला. परिणाम झाला, लक्षात ठेवा. ठीक आहे, PYQ अँगल असंच विचारतात, सुप्रीम कोर्ट कुठल्या कायद्यानं आलं, कुठल्या शहरात आलं, पहिला मुख्य न्यायाधीश कोण होता, असे प्रश्न येतात. ठीक आहे, त्यामुळे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्याला धरून आपल्याला त्याचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पहिले 4 कायदे कोणते, जे की ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवण्यासाठी पार्लमेंटने केले. त्यातला पहिला कायदा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, दुसरा कायदा 1781चा, तिसरा कायदा 1784चा आणि चौथा कायदा 1786चा. हे 4 जरी कायदे असले तरी त्यातले अति महत्त्वाचे 2च कायदे आहेत. कोणते? 1773चा कायदा आणि 1784चा कायदा. 1781चा अति महत्त्वाचा नाही, 1786चा अति महत्त्वाचा नाही. याचा अर्थ जे पहिले 4 कायदे केले होते का, ते कायदे ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केले होते, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ ब्रिटिश पार्लमेंटनं पास केलेले हे पहिले कायदे आहेत, लक्षात ठेवा. ब्रिटिश पार्लमेंटनं पास केलेले पहिले काय कायदे आहेत. आणि ज्या कायद्याचा उद्देश काय होता असं विचारतात. उद्देश एकच होता, लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनीवर काय करायचं होतं, नियंत्रण ठेवायचं होतं. ते नियंत्रणासाठी केलेले कायदे होते आणि फक्त कंट्रोल ठेवणं हाच या कायद्याचा काय होता, हेतू होता. पण भारतातल्या परिस्थितीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवत असताना पहिल्यांदाच पार्लमेंटनं भारतातल्या परिस्थितीवर किंवा भारतातल्या प्रदेशावर, सत्तेवर पहिल्यांदा लक्ष ठेवायला सुरुवात केली. म्हणजे लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली 1600ला. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट येईपर्यंत एकही कायदा ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल ठेवायला नव्हता. आणि तो कायदा पहिल्यांदाच केला, त्याचं नाव होतं 1773चा कायदा. 1773च्या कायद्याला तुम्ही काय म्हणता, रेग्युलेटिंग ऍक्ट, किंवा 1773च्या कायद्याला तुम्ही काय म्हणता, नियामक कायदा, लक्षात ठेवा. त्यामुळे रेग्युलेटिंग ऍक्ट, नियामक कायदा असं त्या कायद्याला म्हणलं जातं. ठीक आहे, आता 1773चा कायदा का आला, पहिला महत्त्वाचा मुद्दा आपला. तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट का आला, तर येण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं, तर सगळ्यात महत्त्वाचं ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते का, ते अधिकारी भ्रष्टाचार करायचे, लक्षात ठेवा.
ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भ्रष्टाचार करायचे आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भरपूर पैसा मिळवला होता, आर्थिक सगळा भ्रष्टाचार होता, आर्थिक सुबत्ता होते लक्षात ठेवा. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला, प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली होती, कोलमडलेली होती लक्षात ठेवा. या सगळ्यांवर कंट्रोल ठेवायची गरज होती. त्यामुळं भ्रष्टाचाराला आळा घालणं, आर्थिक सुबत्तेला आळा घालणं हाच हा कायदा करण्याचा काय होतं मुख्य कारण होतं. म्हणून ब्रिटिश पार्लमेंटनं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट केला. कारण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सगळा गैरकारभार, अनियंत्रित सत्ता सगळी चालू होती, ती कुठेतरी कंट्रोल ठेवण्याची गरज होती. त्यामुळं हा कायदा केला, ज्याच्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेला धोका वाढला असता, ईस्ट इंडिया कंपनीला धोका वाढला असता. कारण लोकांच्या मनात कंपनीबद्दल राग निर्माण व्हायला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भ्रष्टाचाराचे पण एक एक प्रकरण बाहेर येत होते. वॉरन आपलं रॉबर्ट क्लाइव्ह असेल लक्षात ठेवा, त्याच्यासोबत काम करणारे काय अधिकारी असतील, तर या सगळ्यांमुळे हा कायदा आला. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा, कारण का भ्रष्टाचार आणि सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक सुबत्तेला आळा घालणं. त्यानंतर 1773चा कायदा लक्षात ठेवताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचे मुद्दे किंवा फीचर्स त्यातले काय होते, तरतुदी काय होत्या. आता बघा 1773चा कायद्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करताना काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर ते सगळ्यात महत्त्वाचे 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे, ज्यांच्यावर परीक्षेला काय असतात, क्वेश्चन असतात लक्षात ठेवा. एक तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं काय झालं, पद बदललं. बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला आणि बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद या कायद्यानं तयार झालं. ठीक आहे. त्या पदावर येणारा पहिला व्यक्ती कोण होता, तर वॉरन हेस्टिंग होता. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल. आणि मग हा सगळ्यात महत्त्वाचा बदल झालेला असताना बंगाल प्रेसिडेन्सीच्या अधीनस्थ बॉम्बे आणि मद्रास या दोन्ही प्रेसिडेन्सी आल्या. हा एक महत्त्वाचा बदल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल, सुप्रीम कोर्ट आलं. तर प्रश्न होता सुप्रीम कोर्ट कुठल्या कायद्यानं आलं, त्यामुळे सुप्रीम कोर्टाची स्थापना 1773ला कलकत्तामध्ये झाली. आणि त्याचा पहिला न्यायाधीश होता पहिला इला जिंपे लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न विचारतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, केंद्रीकरणाला सुरुवात झाली. तो एक तरतूद त्यातली महत्त्वाची आहे. केंद्रीकरण म्हणजे काय, बंगालच्या अधीनस्थ बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी आल्या, त्यामुळे इथून पुढे गव्हर्नमेंट काय म्हणलं, इथून पुढे केंद्रीकरण असेल आणि केंद्रीकरणाला सुरुवात झाली. मग केंद्रीकरणाला सुरुवात 1773ला झाली होती, पण 1833च्या कायद्यानं ते केंद्रीकरण पूर्ण झालं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर प्रामाणिक प्रशासनाचं तत्व आलं. प्रामाणिक प्रशासनाचं तत्व काय, ईस्ट इंडिया कंपनीचा पगार तुम्हाला जेवढा भेटतोय तेवढा तुम्ही घ्या, पण बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायला तिथं बंदी असेल. मग याचा अर्थ पगारच घ्या, बाकी गोष्टी घेऊ नका, गोळा करू नका. प्रामाणिक प्रशासनाचं तत्व लागू करण्यात आलं. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ती एक तरतूद तिथं महत्त्वाची आहे. आणि दुसरं, भारतातली सत्ता कशा पद्धतीने हँडल केली जाईल याचं एक स्ट्रक्चर सांगण्यात आलं. त्यामुळे सगळ्यात वर ब्रिटिश पार्लमेंट असेल, त्यानंतर मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल आणि पाठीमागं गव्हर्नर जनरल इन काउन्सिल असेल. आता गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे अधिकार दिले, कारण गव्हर्नर जनरलला मदत करायला 1773ला 4 लोकांची काउन्सिल आली. बारवेल, फिलिप फ्रान्सिस, मान्सन आणि क्लेवरिंग लक्षात ठेवा. हे 4 लोकांची काउन्सिल पहिल्यांदाच आली, त्यामुळे काउन्सिल 1+4 लोकांची बनली. त्यांनी भारतातलं दिवाणी आणि फौजदारी अधिकाराचं काम करायचं. याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या का, या कायद्यातल्या महत्त्वाच्या काय आहेत शिफारशी, आणि त्या शिफारशी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. पण इम्पॅक्ट काय झाला या कायद्याचा, काय परिणाम झाला, तर या कायद्यानं भारतावर पहिल्यांदाच ब्रिटिश पार्लमेंटचं नियंत्रण आलं. हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे. भारतात नेमकं काय चालतं हे ब्रिटिश पार्लमेंटला समजलं लक्षात ठेवा. आणि ब्रिटिश पार्लमेंटनं पुढं हळूहळू या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून कंपनीच्या हातातले अधिकार कमी करायला सुरुवात केली. आजपर्यंत भारतातली सत्ता चालत होती, कुणाचं लक्ष नव्हतं, सगळे डोळे काय म्हणतात आपण त्याला, डोळे झाकून दूध पित होते लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं, पार्लमेंटनं या सगळ्या गोष्टीवर 73 पासून कडी नजर ठेवायला सुरुवात केली. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल हा 1773च्या कायद्याचं उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग समजा तुम्ही जर विचारलं चौथा मुद्दा, PYQ कसे येतात, तर PYQ आहे ना लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या शहरात झाली, कलकत्ता. बंगालचा गव्हर्नर हा कोणत्या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, तर तो मग 1773चा कायदा. ठीक आहे. तर प्रश्न येऊ शकतो पुढे, केंद्रीकरणाला सुरुवात होणारा कायदा कोणता होता, 1773चा. हा प्रश्न होता. 1773चा कायदा का केला, कारण भ्रष्टाचाराला आणि आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता.
प्रामाणिक प्रशासनाचं तत्व प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. आला नाही प्रश्न, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या कायद्याला PYQचा आधार आहे, कारण याच्यावर आयोगाचे काय आले तर PYQ सुद्धा आलेत, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर 1781चा कायदा एवढा काही महत्वाचा नाही, त्यामुळे तो काय अभ्यास करता त्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही, लक्षात ठेवा. कारण कधी परीक्षेला क्वेश्चन येत नाही. रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये ज्या चुका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यानंतर 1784चा पिटसिंडे ऍक्ट महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. तर सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा, हा कायदा का आला, लक्षात ठेवा. पिटसिंडे ऍक्ट का केला, तर पिटसिंडे ऍक्ट करताना लक्षात ठेवा बोर्ड ऑफ डायरेक्टरवर पार्लमेंट दबाव आणायचा प्रयत्न करत होतं. काही गोष्टी बोर्ड ऑफ डायरेक्टरला सांगत होतं, डायरेक्टर त्या गोष्टीला नकार देत होतं. वॉरन हेस्टिंग एवढा सगळ्यात महत्वाचा भ्रष्टाचार करायचा, त्याला सांगितलं होतं की तुम्ही त्याला परत बोलवा, तरी सुद्धा बोर्ड ऑफ डायरेक्टरनं वॉरन हेस्टिंगला परत बोलवायला नकार दिला होता. अहो ब्रिटिश पार्लमेंटकडे रिपोर्ट पडले होते वॉरन हेस्टिंगचे. वॉरन हेस्टिंगनं जे काही कुटाणे केले भारतात त्या सगळ्याचे रिपोर्ट पार्लमेंटमध्ये होते आणि पार्लमेंटने वेगवेगळ्या समित्या नेमल्या होत्या. त्या सगळ्या समित्याचं म्हणणं होतं की ह्याला परत बोलवा, हा भ्रष्टाचारी आहे, हा करप्शन करतो, हा काय चांगला नाही, ह्याची नैतिकता चांगली नाही, लक्षात ठेवा. पार्लमेंटनं सगळ्यात महत्वाचं डायरेक्टरला सांगितलं, पण बोर्ड ऑफ डायरेक्टरला जे की संचालक मंडळ होतं वॉरन हेस्टिंगला वगैरे ते सत्ता चालवायचं भारतातील, पण त्यांनी मात्र वॉरन हेस्टिंगला परत बोलवायला नकार दिला. आता जर आपल्या गोष्टी ऐकल्या जात नसतील तर सिंपल गोष्ट आहे, काय, ह्याचे अधिकार कमी करा. आणि अधिकार कमी करण्यासाठी जे विधेयक आलं का ते विधेयक होतं पिटसिंडे ऍक्ट, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा पिटसिंडे ऍक्ट असा पहिला कायदा आहे ज्या कायद्यानं भारतामध्ये पॉवरचं सेपरेशन झालं. तर परीक्षेला क्वेश्चन आलेला, भारतामध्ये पॉवरचं सेपरेशन कोणत्या कायद्यानं झालं, तर भारतामध्ये पॉवरचं सेपरेशन झालं 1784च्या पिटसिंडे ऍक्टनं. कारण ह्या पिटसिंडे ऍक्टनं दोन पॉवर वेगळ्या झाल्या, एक पॉलिटिकल पॉवर वेगळी झाली, लक्षात ठेवा, आणि दुसरं ट्रेड वेगळा झाला. त्यामुळे पॉलिटिकल पॉवर आणि ट्रेड वेगळा करणारा कायदा कोणता होता, 1784चा पिटसिंडे ऍक्ट. आता सगळ्यात महत्वाचं या कायद्यातल्या महत्वाच्या तरतुदी कोणत्या, तर ह्याच तरतुदी आहेत. राजकीय पॉवर सेपरेट झाली आणि ट्रेड वेगळा झाला, पण राजकीय पॉवरसाठी पार्लमेंटने एक नवीन मंडळ आणलं, त्यांचंच नाव होतं बोर्ड ऑफ कंट्रोल. तर बोर्ड ऑफ कंट्रोल कुठल्या कायद्यानं आलं, आयोगाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे दोन पॉवर सेपरेट झाल्या, कोणत्या कायद्यानं, आयोगाचा प्रश्न आहे, PYQ होता, लक्षात ठेवा 1784चा पिटसिंडे ऍक्ट. त्यामुळे 1784चा पिटसिंडे ऍक्ट करत असताना त्या पिटसिंडे ऍक्टनं नेमकं काय तरतुदी केल्या हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, ज्यांच्यावर आयोगाचे काय येतात, PYQ येतात. त्यामुळे पिटसिंडे ऍक्ट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि पिटसिंडे ऍक्टने सगळ्यात महत्वाचा बदल केला, काय, तर सगळ्यात महत्वाचा झालेला जो बदल होता का, इम्पॅक्ट होता का, तो इम्पॅक्ट हा होता, लक्षात ठेवा, की 1784च्या पिटसिंडे ऍक्टनं असं ठरलं की इथून पुढे भारतामध्ये जेवढा बी प्रदेश धारण केला जाईल का त्या प्रदेशाला ईस्ट इंडिया कंपनीचं नाव लावायचं नाही, त्या प्रदेशाला ब्रिटिश राजसत्तेनं धारण केलेला प्रदेश हे नाव लावायचं. म्हणजे याचा अर्थ ईस्ट इंडिया कंपनीचं नाव इथून पुढे वापरायचं नाही, इथून पुढे ब्रिटिश पार्लमेंटनं धारण केलेला प्रदेश हे नाव वापरायचं आणि हेच नाव भारतातल्या प्रदेशाला द्यायचं. हा सगळ्यात मोठा परिणाम 1784च्या कायद्यानं झाला. आणि 1784च्या कायद्याने हे बी ठरवलं, तुम्ही भारतात काम करताय ना, तुम्ही एखादा गुन्हा केला तर आम्ही तुमच्यावर खटला दाखल करू, असंही पार्लमेंटनं सांगितलं. म्हणजे खटला दाखल केला जाईल आणि जर दोषी तुम्ही असले तर तुमच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. ब्रिटिश पार्लमेंटनं डायरेक्ट भारतातल्या प्रदेशावर कंट्रोल ठेवून भारतामध्ये या कायद्याने या तरतुदी केल्या होत्या, लक्षात ठेवा. त्यामुळे इम्पॅक्ट सगळ्यात महत्वाचा काय होता, बोर्ड ऑफ डायरेक्टर कडून या कायद्यानं अधिकार काढून घेण्यात आले होते. कारण ट्रेड फक्त त्यांच्याकडे राहिलेला, पॉलिटिकल पॉवर पूर्णपणे मात्र काढून घेतलेले आपल्याला दिसते, आणि त्यासाठी नियामक मंडळ आलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1784चा कायदा महत्वाचा, त्यातल्या तरतुदी व्यवस्थित करा, परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यानंतर 1786चा कायदा महत्वाचा नाही, फक्त एका व्यक्तीच्या आग्रहामुळे केला होता, कॉर्नवॉलिस. बाकी मग आला कधी क्वेश्चन तर एक क्वेश्चन असा बनू शकतो की मुलकी नोकरशाहीचा निर्माता कोणाला म्हणतात, तर मुलकी नोकरशाहीचा निर्माता म्हणतात 1786ला आलेला कॉर्नवॉलिसला, कारण कॉर्नवॉलिसनं ती नोकरशाही आणली, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ सिंपल आहे, काय, तुम्ही इतिहासाचा अभ्यास चालू केला, तुम्ही इतिहासाचा अभ्यास चालू केल्यानंतर तुम्ही कायदा वाचताय आणि त्या कायद्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 4 कायदे करणं महत्वाचं आहे. कोणते, 73, 81, 84, 86. पण हे 4 कायदे वाचत असताना भर आपला 2 कायद्यावर ठेवायचा. कोणत्या, 1773, 1784, कारण त्या 2 कायद्यावर प्रश्न येतात. आणि 4 कायदे करण्याचा उद्देश पार्लमेंटचा एकच होता, फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीवर काय ठेवणं, नियंत्रण ठेवणं. त्या नियंत्रण ठेवण्यासाठी हे कायदे केले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे 4 कायदे महत्वाचे आहेत, 4ही कायदे लक्षात ठेवा.
त्यानंतर आता पुढचे 4 कायदे कोणते? 1793, 1813, 1833, 1853. ह्यात पण महत्वाचे कोणते? 1813, 1833, 1853 हे 3 कायदे काय आहेत? महत्वाचे आहेत. ठीक आहे, पण कायदे तर टोटल 4 दिसतात, पण 3 महत्वाचे आहेत. बरं, आता हे कायदे का केले लक्षात ठेवा. तर ब्रिटिश गव्हर्नमेंटचं कंट्रोल अजून मोठ्या प्रमाणात भारतातल्या सत्तेवर वाढलं. का जास्त वाढलं, कारण का त्यासाठीच हे कायदे केले होते. म्हणून तुम्ही या 4 कायद्याला एका नावानं ओळखता. कोणत्या? चार्टर ऍक्ट. लक्षात ठेवा, सनदी कायदे किंवा तुम्ही काय म्हणता याला? चार्टर ऍक्ट. मग चार्टर ऍक्ट करायचे का? लक्षात ठेवा. तर चार्टर ऍक्ट लक्षात का ठेवायचे? कारण या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराची मक्तेदारी काय झाली आहे? कमी झाले. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, भारत आणि ब्रिटिश सत्ता यांच्यामध्ये एक प्रकारे काय ठेवायचा होता? समन्वय ठेवायचा होता. त्यासाठी केलेले कायदे होते चार्टर कायदे. पण या चार्टर कायद्यामधले कायदे किती महत्वाचे आहेत? 3, 13, 33 आणि 53. आता काय बदल झाला ते आपण बघू. 1793चा कायदा एवढा काही महत्वाचा नाही, त्याच्यावर कधी परीक्षेला क्वेश्चन जास्त आले पण नाहीत आणि कधी आला पण नाही क्वेश्चन. पण 1813चा कायदा महत्वाचा आहे. कारण का? कारण 1813च्या कायद्यानं पार्लमेंटनं डायरेक्ट कंपनीला सांगितलं, तुमचा भारतामध्ये जो व्यापार चालू आहे ना, तो व्यापार तुम्ही आता काय करा? बंद करा. पण बंद करा म्हणत असताना 1813च्या कायद्यानं अंशतः व्यापार बंद झाला. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, 1813च्या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं तरतूद म्हणजे काय? ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराचे काय बंद झाले? हो, मक्तेदारी बंद झाले. काय बंद झाले? मक्तेदारी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा, काय परिणाम आहे 1813च्या कायद्यानं? 1600 ला कंपनी स्थापन झाली, त्यांना भारतात व्यापार करायचा अधिकार तेव्हा दिला होता. जो अधिकार पहिल्यांदा बंद झाला तो 1813ला बंद झाला. म्हणून हा कायदा 100% महत्वाचा आहे. कारण कंपनीच्या व्यापाराची अधिकारशाही किंवा एकाधिकारशाही पहिल्यांदा बंद झाली. पण बंद होऊ द्या मक्तेदारी, पण होताना कशी झाली? अंशतः. त्यामुळे हे महत्वाचं आहे. अंशतः व्यापार कधी बंद झाला? 1813. मक्तेदारी बंद कधी झाली? 1813. पण हेच पूर्णतः कधी झालं? हेच पूर्णतः कधी झालं? 1833ला. याचा अर्थ 33ला कंपनीला सांगण्यात आलं, भारतातला सगळा व्यापार तुमचा काय करा? रद्द करा. त्यामुळे पूर्ण व्यापार रद्द होणं, अंशतः व्यापार रद्द होणं, ह्या 2 गोष्टीला घेऊन आयोगाचे काय असतात? क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्यानंतर 1813 मध्ये लक्षात ठेवा काय होतं? तर 1813 मध्ये एक गोष्ट सांगण्यात आली, पार्लमेंटनं सांगितलं त्यांच्या देशातल्या मिशनऱ्यांना, तुम्ही आता भारतात जावा आणि भारतात जाऊन तुम्ही आपल्या धर्माचा प्रसार करा. त्यामुळे धर्म प्रसाराचं धोरण कधी आलं? तर ते 1813ला आलं. धर्म प्रसाराचं धोरण येणं, लागू होणं आणि व्यापार बंद होणं, या 2 गोष्टीला धरून आयोगाचे काय आहेत? PYQ आहेत. त्यामुळे PYQ अँगल इथं कव्हर होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे इम्पॅक्ट सगळ्यात महत्वाचा होता. एक तर धर्मप्रसाराचं धोरण चालू झालं आणि सगळ्यात महत्वाचं व्यापाराची मक्तेदारी एका संस्थेकडे वर्षानुवर्ष होती, ती व्यापारी पहिल्यांदा मक्तेदारी काय झाली? नष्ट झाली. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचा अंशतः व्यापार पण काय झाला? मुक्त झाला. त्यासाठी हा कायदा महत्वाचा. शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची तरतूद पण आली. ठीक आहे. आता 1833 मध्ये महत्वाचं काय? 1833 मध्ये सगळ्यात महत्वाचा बदल, केंद्रीकरण पूर्ण झालं. लक्षात ठेवा. 1833च्या कायद्यानं काय पूर्ण झालं? केंद्रीकरण पूर्ण झालं. कारण का? कारण सगळ्यात महत्वाचं ते 1733च्या आपल्या 1773च्या कायद्यानं केंद्रीकरणाला सुरुवात झाली होती. पण 1833च्या कायद्यानं केंद्रीकरण पूर्ण झालं. पद बदललं. बंगालचा गव्हर्नर जनरल न राहता तो आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला. याचा अर्थ तो आता भारतातल्या सत्तेलाच पूर्णपणे जबाबदार असेल. लक्षात ठेवा. त्याच्या काउन्सिलमध्ये कायदा सदस्य आला. जर तुम्हाला वाटलं भारतासाठी कायदे करा तर तुम्ही कायदे पण करू शकता. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या तरतुदी त्या कायद्यामधल्या होत्या, ज्या की या सगळ्यावर परीक्षेला क्वेश्चन सुद्धा येतात. याला धरून आयोग PYQ सुद्धा विचारतं, बंगालचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानं भारताचा गव्हर्नर जनरल बनला? तर 1833चा कायदा. 10 लाख रुपये शिक्षणासाठी आले. पण सगळ्यात महत्वाचा बदल हा होता. लक्षात ठेवा. कोणता? व्यापारी दृष्टिकोनातून कंपनी पूर्ण नष्ट झाली. कंपनीचं काम भारतामध्ये फक्त आणि फक्त कुठल्या लेवलला राहिलं? प्रशासकीय. परीक्षेला क्वेश्चन आला होता. ठीक आहे. व्यापारी दृष्ट्या कंपनी रद्द झाली आणि फक्त प्रशासकीय लेवलला राहिली. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1833चा कायदा करताना त्यातल्या सगळ्या तरतुदी व्यवस्थित करा. पण तरतुदी करत असताना एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. या तरतुदी करत असताना सगळ्या तरतुदी व्यवस्थित लक्षात ठेवा. काय बदल झालाय नेमकं?
कंपनीचा व्यापारी अधिकार कसा बंद झाला, इथं अंशतः होता चहा आणि चीनचा व्यापार राहिला होता कंपनीकडे, पण चीन आणि चहाचा व्यापार पण इथं रद्द झाला. म्हणजे डायरेक्ट कंपनीला सांगितलं इथून पुढे भारतासोबत व्यापार करायचा नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे व्यापारी कंपनी नष्ट झाली, फक्त प्रशासकीय लेवलला काम करणारी कंपनी राहिली. आणि याच महत्वाच्या तरतुदी परीक्षाला विचारतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1833चा कायदा महत्वाचा, 13चा महत्वाचा, त्याच्यावर आलेले सगळे क्वेश्चन पण बघा, सोबत तिथं त्यांचा कंटेंट पण बघा, तरतुदी पण बघा, त्या तरतुदीला धरून प्रश्न येतात. त्यानंतर 1853चा कायदा. 1853च्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल काय, तर भारतात सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात झाली. एवढंच नाही तर 1853च्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, भारतात संसदीय शासन प्रणाली चालू झाली. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं स्पर्धा परीक्षेला सुरुवात होणं आणि संसदीय शासन प्रणाली लागू होणं, ह्या दोन गोष्टी 1853च्या कायद्यामधल्या खास आहेत, लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळं ह्या कायद्याने काय झालं, लक्षात ठेवा, कंपनीवर ब्रिटिश गव्हर्नमेंटचं कंट्रोल वाढलं. आणि कंट्रोल वाढण्यासाठी मग दोन कायदे तुमच्या समोर आहेत, 1813, 1833. कारण का, कंपनीची व्यापाराची मक्तेदारी नष्ट झाली पण अंशतः झाली, आणि 1833ला पूर्णतः नष्ट झाली. याचा अर्थ काय, ब्रिटिश गव्हर्नमेंटचं कंट्रोल इथं 100% आता लक्षात ठेवा भारतातल्या प्रदेशावर आलं. आणि ज्या कायद्यानं भारतातल्या सत्तेवर पूर्ण कंट्रोल आलं तर त्याच कायद्यावर आयोगाचे पण प्रश्न असणार. त्यामुळे 1813 आणि 1833 हे कायदे महत्वाचे ज्यांच्यावर आयोगाचे क्वेश्चन येतात. ठीक आहे. त्यामुळे पूर्ण कंट्रोल ब्रिटिश गव्हर्नमेंटचं भारतातल्या सत्तेवर आलेलं तुम्हाला दिसेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे इथपर्यंतचे हे सगळे कायदे महत्वाचे आहेत. 4 कायदे बघितले चार्टर ऍक्ट मध्ये, पण महत्वाचे 3च करायचे तुम्ही, 13, 33 आणि 53. ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न असतो. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. हा कायदा का महत्वाचा, परीक्षेला क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा कायदा का महत्वाचा, या कायद्यामध्ये तरतुदी काय होत्या, या कायद्याचा परिणाम काय झाला, आणि सगळ्यात महत्वाचं या कायद्यावर प्रत्येक परीक्षेला काय असतात, PYQ असतात. आताच क्वेश्चन होता ना 2025ला, भारत मंत्री पदाची निर्मिती कोणत्या कायद्यानं झाली, 1858. कंटिन्यू क्वेश्चन येतात. असे परीक्षेला प्रश्न नाही की या कायद्यावर आले नाहीत, कंटिन्यू क्वेश्चन आले, लक्षात ठेवा. पहिलं का कायदा आला, 1858चा का केला कायदा, तर लक्षात ठेवा एका सत्तेचा शेवट झाला आणि पूर्ण सत्ता भारतातली सत्ता हातात घेणं गरजेचं होतं. आणि मग सगळ्यात महत्वाचं ब्रिटिश पार्लमेंटनं 1858ला सत्ता हातात घेतली. का हातात घेतली सत्ता, तर लक्षात ठेवा 1784च्या कायद्यानं जे बोर्ड ऑफ कंट्रोल कडे जे पॉलिटिकल पॉवर राहिल्या होत्या आणि ट्रेड जो सेपरेट झाला होता, ह्याच्यामध्ये दिवसेंदिवस गुंतागुंत वाढत चालली होती. बर, कंपनीलाही 1833ला सांगितलंय व्यापार करायचा नाहीये. मग याचा अर्थ व्यापार करायचा नाही तर मग त्यांचा व्यापारी अधिकार नष्ट झाला होता, ते फक्त प्रशासकीय लेवलला बनले होते. त्यात 1857चा उठाव झाला पुढं. मग 1857च्या उठावानंतर आलेली संधी ही पार्लमेंटने गमावली नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे 1857ला ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट झाला 57च्या उठावानंतर. आणि सगळ्यात महत्वाचं ब्रिटिश पार्लमेंटने सत्ता हातात घेतली, कारण हे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि ते ट्रेड हे वेगळं करून पण उपयोग नव्हता, कारण त्यातली गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली होती. मग सगळी सत्ता आपल्या हातात घ्यायची होती. बर, अजून एक प्रॉब्लेम होता, लक्षात ठेवा. कोणता, भारतातल्या सत्तेची सुरक्षा, भारतातल्या सत्तेची जबाबदारी अशा संस्थेकडे आहे, अशा लोकांकडे आहे, लक्षात ठेवा. जे लोकांना इंग्लंडमध्ये निवडून आलेले आहेत ना, तिथं त्यांना जनतेनं पार्लमेंटमध्ये बसवलंय, ते लोक, अशी लोक भारतातली सत्ता चालवतात ज्यांच्याकडे कंपनीचे कवडीमोल भावाचे खरेदी केलेले काय होते, शेअर्स होते. तोच त्या लोकांचा सगळ्यात मोठा दोष होता. मग सगळ्यात महत्वाचं त्या लोकांच्या आता सत्ता ठेवायच्या कशाला, असं म्हणणं होतं कोणाचं, ब्रिटिश पार्लमेंटचं. म्हणून पार्लमेंट म्हणलं आता तुम्ही सगळं तुमचं बंद करा आणि भारतातली सत्ता आमच्या हातात द्या, कारण त्यांच्या हातामध्ये मग सत्ता 1858ला आली. आणि केलेल्या कायद्याचं नाव होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारताच्या सुशासनासाठी केलेला कायदा. का कायदा आला, यासाठी आला. दुसरं महत्वाचं तरतुदी काय होत्या, भारताचे एक स्ट्रक्चर ठरवले या कायद्यानं. काय, सगळ्यात वर आता बॉस ब्रिटिश पार्लमेंट असेल, ब्रिटिश पार्लमेंटच्या खाली भारत मंत्री असेल, आणि भारतात काम करणारा प्रत्यक्ष प्रमुख कोण असेल, व्हाईसरॉय असेल, लक्षात ठेवा. मग इथं PYQ होता, लक्षात ठेवा. कोणता, भारत मंत्री पद कोणत्या कायद्यानं आलं, 1858. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ज्या तरतुदी असतात त्याच आयोगाचे क्वेश्चन राहतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे भारत मंत्री हा या कायद्यानं आलेलं पद होतं. 2025चा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं भारत मंत्री दोघाला जोडण्याचं काम करेल, ब्रिटिश पार्लमेंट आणि व्हाईसरॉय, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं 1858ला लावलेलं जे स्ट्रक्चर होतं का, ते कधीपर्यंत राहिलं, 1947 पर्यंत राहिलं.
एवढंच नाही तर इंग्लंडचा राजा आणि इंग्लंडचा राणी यांना पण महत्व आलं. कारण ते सगळ्यात महत्वाचं. इथून पुढे भारताचे नामधारी प्रमुख बनले. लक्षात ठेवा. याचा अर्थ परीक्षेला PYQ होता कोणता. जर ही यातली तरतूद असेल तर हा PYQ पण बनला. हे लोक कोणत्या कायद्यानं भारताचे नामधारी प्रमुख नसतील असं सांगण्यात आलं. आता कोणत्या कायद्यानं नसतील असं सांगण्यात आलं 1947च्या. बरं, आता प्रश्न यायचा बाकी आहे. भारत मंत्री पद कुठल्या कायद्यानं 58च्या. प्रश्न विचारतील भारत मंत्री पद कोणत्या कायद्यानं नष्ट झालं. कंपॅरिझन करता आलं पाहिजे आपल्याला. कधी पद आलं तर ते कधी नष्ट झालं. जर ते 58ला विचारू शकतात आलं तर पुढचा प्रश्न असतो हे पद कधी नष्ट झालं. भारत मंत्री पद नष्ट झालं 1947ला. व्हाईसराय पद 58ला आलं तर व्हाईसराय पद नष्ट झालं 1947ला. इंग्लंडचा राजा राणी भारताचे नामधारी प्रमुख असतील तर ते नामधारी प्रमुख नसतील सांगितलं 47ला. म्हणजे याचा अर्थ 1858चा कायदा सगळ्यात महत्वाचा राहतो ज्या कायद्यानं भारताचं स्ट्रक्चर ठरवलं. आणि स्ट्रक्चर ठरवण्यासाठी हा कायदा महत्वाचा. त्यामुळे या कायद्यामधल्या तरतुदी आहेत का त्या व्यवस्थित करा ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आणि तरतुदी महत्वाच्या मेन ही आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. संस्थाची निर्मिती झाली. त्यानंतर 3 कायदे केले. लक्षात ठेवा. ज्याला तुम्ही इंडियन काउन्सिल ऍक्ट असं बोलता. 1861 पासून 1909 पर्यंत. 1919च्या कायद्याला सुद्धा इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणतात. त्याला काउन्सिल ऍक्ट का म्हणलं लक्षात ठेवा. हे कायदे का केले. कारण 58च्या कायदा झाल्यानंतर त्याच्या पाठीमागची स्टोरी लक्षात ठेवा. हे कायदे का आले तर त्याच्या पाठीमागची स्टोरी अशी होती. भारतीय लोकांनी आवाज उठवायला चालू केला. तुम्ही 57च्या उठावानंतर लगेच जाहीरनामा काढला ना राणीनं. आणि त्यात तुम्ही सांगायला सुरुवात केली होती आम्ही भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेऊ. 1858चा कायदा आमच्यासाठी कुठे तरतुदी होत्या. त्यात एक पण तरतूद आपल्यासाठी नव्हती. म्हणून मग आपल्या लोकांनी सारखं पाठपुरावा केला. बॉम्बे असोसिएशननं पाठपुरावा केला. आमच्या लोकांना तुम्ही कधी घेणार केंद्रीय कायदेमंडळामध्ये. आणि मग इंग्रज म्हणले घाई करू नका आम्ही तुम्हाला आणतो कायदेमंडळात. आणि मग त्या लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी काउन्सिल ऍक्ट सरकारला करावे लागले. असे सरकारनं 4 केले पण त्यातले 3 महत्वाचे 61, 92 आणि 1909 लक्षात ठेवा ज्याच्यावर आयोगाचे PYQ आलेत. जास्त क्वेश्चन आलेत. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं भारतीय लोकांचा हळूहळू त्यातली संख्या वाढवली. लक्षात ठेवा. त्यामुळे भारतीय लोकांना प्रशासनामध्ये घेऊन भारतीय लोकांना विश्वासात घेऊन प्रशासन चालवायचा प्रयत्न ज्या कायद्यानं करण्यात आला तो कायदा होते इंडियन काउन्सिल ऍक्ट. म्हणून मग इंडियन काउन्सिल ऍक्टवर परीक्षेला काय येतात क्वेश्चन येतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा 1861चा कायदा लक्षात ठेवा. हा जो 1861चा कायदा आहे त्याच्यावर कंटिन्यू प्रश्न आले. का तर 1861च्या कायद्यानं पहिल्यांदाच भारतीय लोकांना कायदेमंडळामध्ये घेण्यात आलं. कमीत कमी 6 जास्तीत जास्त 12. पण 1861च्या काउन्सिल ऍक्टनं फक्त भारतीय लोकांना घेतलं. हे लोक निर्वाचित नव्हते. व्हाईसरायने नामनिर्देशित केलेले होते. पण 1861चा कायदा करताना त्यातल्या महत्वाच्या तरतुदी नक्की करा. कारण परीक्षेला पाठीमागच्या 3-4 वर्षात 1861च्या कायद्यावर प्रश्न आलाय. त्यामुळे 1861चा कायदा व्यवस्थित अभ्यास करा. 1861च्या कायद्यानी तरतूद होती पहिल्यांदा भारतीय लोकांना कधी घेतलं. पुढे प्रश्न विचारतील किती लोकांना घेतलं 6 ते 12. पण 1861चा कायदा हा भारतामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरणासाठी केला गेला. कारण इथून पुढे सरकारनं सांगितलं आम्ही भारतामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करू. आणि मग हे विकेंद्रीकरण जेव्हा 61 पासून चालू झालं तेव्हा ते विकेंद्रीकरण पूर्ण झालं 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टनं. ठीक आहे. त्यामुळे 1861चा कायदा महत्वाचा आहे. प्रश्न विचारतात त्यामुळे नक्की बघा. त्यानंतर 1892चा कायदा. ह्या कायद्यानं आपल्याला जास्तीचे काय दिले अधिकार दिले. जे अधिकार दिले त्या अधिकाराला धरून आयोग आपल्याला काय विचारतं PYQ विचारतं. 1892चा कायदा का आला तर 1892चा कायदा आला 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसची स्थापना भारतीय लोकांसाठी केली. भारतीय लोकांनी अर्जपत्र विनंतीच्या माध्यमातून सरकारला पुढच्या 7 वर्षात वेगवेगळ्या डिमांड केल्या. पण डिमांड जशा वाढत राहिल्या तसं भारतीय लोकांच्या डिमांडची व्यवस्थाही करणं गरजेचं होतं. म्हणून 1892ला इंडियन काउन्सिल ऍक्ट आला. आणि त्या काउन्सिल ऍक्टनं तुम्हाला सभागृहात प्रश्न विचारायचा अधिकार देण्यात आला. तुम्हाला तुमचं मत मांडायचा अधिकार देण्यात आला. लक्षात ठेवा. म्हणजे असे बरेच अधिकार आपल्याला 1892च्या कायद्यानं दिलेले आपल्याला दिसतील. पण जे अधिकार दिले गेले त्यावर आयोगाचा काय असतो PYQ असतो. मग 1892चा कायदा करत असताना दिलेले अधिकार कोणते होते जे पहिल्यांदाच भेटले. लक्षात ठेवा. जे 1861 भेटले नव्हते ते 92 मध्ये मिळाले. हे सगळे अधिकार व्यवस्थित बघा ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. पण सगळ्यात महत्वाचं 92च्या कायद्याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. अप्रत्यक्ष निवडणूक तत्व लागू झालं. त्यामुळे अप्रत्यक्ष निवडणूक तत्व कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे 1892. त्यानंतर पुढे 1909चा कायदा केला. 9चा कायदा हा सगळ्यात महत्वाचा स्वतंत्र मतदारसंघासाठी ओळखला जातो कायदा. लक्षात ठेवा. कारण मुस्लिमांना त्या कायद्यानं स्वतंत्र काय मिळाले
मतदारसंघ मिळाले. त्यामुळे 1909चा कायदा महत्वाचा, परीक्षेला तिथं सुद्धा क्वेश्चन येतात, पण तो सुद्धा इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. 1861 6 ते 12 लोकांना, 1892च्या कायद्यानं 10 ते 16 लोकांना आणि 1909च्या कायद्यानं 60 लोकांना. म्हणून मी तुम्हाला म्हणलं भारतीयांची संख्या हळूहळू काय केली, वाढवली. कशी वाढवली? 6 ते 12, 10 ते 16 आणि 60 लोक. म्हणजे याचा अर्थ भारतीय लोकांचं समावेश कायदेमंडळामध्ये कसा केला आणि तो समावेश करण्यासाठी केलेले जे कायदे होते का, तेच कायदे होते ज्याला तुम्ही काय म्हणता, इंडियन काउन्सिल ऍक्ट. संख्या कशी वाढवली ते तुमच्या इथे लक्षात येईल, लक्षात ठेवा. त्यामुळे हे सगळे अधिकार परीक्षेला विचारतात. त्यामुळे काउन्सिल ऍक्टनं डिवाइड आणि रूल ही पद्धत चालू केली होती. त्यामुळे भारतीय लोकांना विकेंद्रीकरणाचंही तत्व लागू झालं 61 पासून आणि कायदेमंडळामध्ये घेऊन आपल्याला विश्वासात घेऊन काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मात्र पुढे मग सेल्फ गव्हर्नमेंटसाठी इंग्रजांनी 3 कायदे केले, 4 कायदे केले. ते 1919 पासून पुढे जातात. सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे काय, भारतीय लोकांच्या हातात डायरेक्ट जबाबदारी, लक्षात ठेवा, भारतीय लोकांच्या हातात डायरेक्ट सत्ता. ठीक आहे, अशा पद्धतीनं द्यायला इथून पुढे सुरुवात झाली. त्याला तुम्ही सेल्फ गव्हर्नमेंट असं म्हणता. मग त्यासाठी 1919चा कायदा, 35चा कायदा, 47चा कायदा, हे 3 कायदे महत्वाचे आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग परीक्षेला 1919च्या कायद्यावर कंटिन्यू क्वेश्चन असतात. कारण 1919च्या कायद्यानं झालेला बदल काय होता? 1919च्या कायद्यानं झालेला बदल हा होता, केंद्रामध्ये द्विग्रही शासन व्यवस्था आली होती आणि प्रांतात द्विदल शासन पद्धती आली होती. हे 2 महत्वाचे बदल लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यानं झालेले बदल. 1935च्या कायद्यानं काय बदल झाला? केंद्रामध्ये तर द्विग्रही होतच, लक्षात ठेवा, पण केंद्रामध्ये तिथं द्विदल शासन पद्धती आली, पण प्रांतामध्ये मात्र पूर्ण स्वायत्तता देण्यात आली. पूर्ण स्वायत्तता म्हणजे काय? प्रांतात 100% अधिकार भारतीय लोकांच्या हातात भेटले, लक्षात ठेवा. मग आता प्रश्न होता ना परीक्षेला, केंद्र प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1919. प्रांतामध्ये पूर्ण स्वायत्तता कुठल्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1935, लक्षात ठेवा. आणि 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणतो ना आपण त्याला, तर भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं पूर्ण स्वातंत्र्य भारतीयांना देण्यात आलं. 18 जुलै 1947ला तो कायदा पास झाला. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचे सेल्फ गव्हर्नमेंटसाठी 3 कायदे केले ज्यांच्यावर परीक्षेला 100% क्वेश्चन असतात. आणि 2 क्वेश्चन तर 2 कायद्यावर सारखं क्वेश्चन येतात. 1919चा कायदा, 1935चा कायदा. 1919चा कायदा करताना काय करा, 1919च्या कायद्याची पार्श्वभूमी लक्षात ठेवा, 1919च्या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी लक्षात ठेवा आणि 1919च्या कायद्यावर टीका ह्या पण लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. फरक काय लक्षात आला पाहिजे. 19नं काय झालं केंद्रात आणि प्रांतात, 35नं केंद्रात आणि प्रांतात काय झालं, या दोन्ही कायद्याला समोर ठेवून दोन्ही कायद्याचा काय करायचा, अभ्यास करायचा. लक्षात ठेवा, केंद्रातला बदल आणि प्रांतातला बदल लक्षात यायला पाहिजे. जो बदल झाला तो आयोगाचा PYQ आहे, लक्षात ठेवा. जो बदल झाला तो आयोगाचा काय आहे, PYQ आहे, लक्षात ठेवा. नंतर 35चा कायदा करताना 3 मुद्दे करायचे. कोणतं? एक, 35च्या कायद्याचे स्रोत कोणते होते, दुसरं 35च्या कायद्यामधल्या महत्वाच्या तरतुदी कोणत्या होत्या, आणि तिसरं 35च्या कायद्यावर कोणत्या व्यक्तीने कोणती टीका केली. लक्षात ठेवा, ह्या 3 गोष्टीला धरून आयोग प्रश्न विचारतं. त्यामुळे स्रोत कोणते होते, तरतुदी कोणत्या होत्या, टीका कोणत्या. आता स्रोत म्हणल्यानंतर काय, 1924च्या मुडीमन कमिशन पासून 1933च्या श्वेतपत्रिकेपर्यंत ज्या मधल्या सगळ्या घटनात्मक तरतुदी झाल्या होत्या त्या 1935च्या कायद्याचा स्रोत आहे. तरतुदी कोणत्या, केंद्रात आणि प्रांतात झालेला बदल, त्याच्यामधल्या त्या तरतुदी होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं टीका, सगळ्या लोकांनी टीका केली. पंडित जवाहरलाल नेहरू, फजल उल हक, जिना, तर ह्या सगळ्यांच्या टीका, पट्टाभी सीतारामय्या, ह्या सगळ्यांच्या टीका, राजगोपालाचारी, या सगळ्यांच्या टीका लक्षात ठेवायच्या. ज्या टीकेवर 2025ला प्रश्न होता, 35चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनद आहे, लक्षात ठेवा. कोण म्हणलं? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्यानंतर 47चा कायदा. 47च्या कायद्यामध्ये काय, तर 2च गोष्टीचं समोरासमोर काय करायचं, कंपॅरिझन करायचं. तर सगळ्यात महत्वाचं, जे 1858च्या कायद्यानं तयार झालं का ते 1947च्या कायद्यानं नष्ट झालं. मग आता 47चा कायदा लक्षात ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? जास्त प्रॉब्लेम नाहीये. कारण का, तुम्हाला माहित आहे ना 1858च्या कायद्यानं काय आलं. आता जर 1858च्या कायद्यानं ज्या गोष्टी आल्या असतील तर सगळ्या 1947च्या कायद्यानं नष्ट झाल्या. कारण 47ला सांगण्यात आलं भारत एक सार्वभौम राष्ट्र असेल, इथून पुढे आमचा भारतातल्या कुठल्याही प्रदेशावर अधिकार राहणार नाही, आम्ही भारताला पूर्ण स्वायत्तता, पूर्ण अधिकार देऊन टाकतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे पॉवर ट्रान्सफर
पूर्णपणे भारतीय लोकांच्या हातामध्ये करण्याचा प्रयत्न करण्याचा कायदा तो 1947चा होता. त्यामुळे 1947चा कायदा असा ठरला जो सगळ्यात महत्त्वाचं भारतातल्या ब्रिटिश सत्तेचं मृत्यूपूर्व गीत ठरला. ठीक आहे. मग याचा अर्थ तुम्हाला 3 कायदे आहेत जे की महत्त्वाचे आहेत, ज्यानं पॉवर भारतीय लोकांच्या हातात दिल्या. कशा दिल्या तर तुम्ही बघा 1919च्या कायद्यानं द्विदल पद्धती प्रांतात आणून सोपीव खात्याचे अधिकार भारतीय लोकांच्या हातात दिले. याचा अर्थ पॉवर कुणाच्या हातात द्यायला चालू केली? भारतीय लोकांच्या. नंतर 1935च्या कायद्यानं पूर्ण स्वायत्तता दिल्या. तुम्ही तुमच्या प्रांतात 11 गव्हर्नमेंट स्थापन केले. याचा अर्थ अधिकार कुणाच्या हातात दिले? भारतीयांच्या. आणि 1947चा कायदा महत्त्वाचा होता कारण त्या कायद्यानंतर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य बहाल केलं. याचा अर्थ प्रश्न येतात त्या कायद्याला घेऊन. ते कायदे कोणते? 19, 35 आणि 47. त्यातले 2 महत्त्वाचे कायदे 19 आणि 35. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा, आपण कायदे बघत होतो कोणते? 1858 पासून ते कधीपर्यंत? 1947 पर्यंत. मग ह्यातले 58चा कायदा महत्वाचा आहे. काउन्सिल ऍक्ट 3 1861, 1892 आणि 1909 लक्षात ठेवा. आणि पॉवर जेव्हा ट्रान्सफर आपल्याकडे व्हायला लागल्या ते 3 कायदे 1919, 1935 आणि 1947. प्रत्येक कायद्यामध्ये काहीतरी बदल झाला, काहीतरी तरतूद आल्या, अधिकार वाढवण्यात आले आणि त्यामुळे असे कायदे लक्षात ठेवून आपलं काम, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतो. म्हणून लक्षात ठेवा या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला, तेव्हा आपण पहिल्यांदाच म्हणलं तुम्हाला या टॉपिकमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम करायचा आहे काय? लक्षात ठेवा. तर तुम्हाला अभ्यासक्रम काय करायचा आहे? तुम्हाला कायदे बघायचे आहेत. कायदे बघत असताना काय अभ्यासक्रम आहे तर 1773 पासून 1947 पर्यंतचे कायदे आहेत. त्यात पण तुम्हाला महत्त्वाचे कोणते सांगितले? 1773, 1784, 1813, 1833, 1853, 58 पासून मग पुढे 1919, 1935 महत्त्वाचे 3 काउन्सिल ऍक्ट होते. 1861, 92 आणि 9 अधिकार कसे वाढवले ते लक्षात ठेवायचं. आणि भारताला स्वातंत्र्य देणारा कायदा 47. केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये बदल करणारे कायदे 19 आणि 35. ते दोन्ही कायदे समोर ठेवायचे आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. ह्यातल्या तरतुदी व्यवस्थित लक्षात ठेवा. PYQ अँगल व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्या अँगलला धरून आयोग आपल्याला प्रश्न विचारतं आणि ते प्रश्न मग सगळे तुमचे इथं कव्हर होतात. सोबत अभ्यास करताना तो कायदा का आला, त्या कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी काय होत्या, परिणाम काय झाला आणि प्रश्न PYQ कसे येतात, ह्या सगळ्या मुद्द्याला धरून अभ्यास केला तर आपला तो टॉपिक पूर्णपणे कव्हर होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे एक्झाम स्ट्रॅटेजी या टॉपिकला घेऊन काय असली पाहिजे? एक्झाम स्ट्रॅटेजी किंवा एक्झामला तुम्हाला परीक्षेसाठी हा घटक तयार करायचा आहे. हा घटक तुम्हाला पॉलिटीमध्ये पण आहे आणि हा घटक तुम्हाला आपल्या इतिहासामध्ये पण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे इथं अभ्यास करत असताना सर्व कायदे लक्षात ठेवायची गरज नाही. नाहीतर पोरं सगळे कायदे लक्षात ठेवतात. काही गरज नाही. एकदा समजून घेतलं त्यातलेच महत्त्वाचे कायदे लक्षात ठेवायचे ज्याच्यावर परीक्षेला आयोगाचे सारखं काय येतात? PYQ. सारखं PYQ येणारे कायदे 1858 पासून 1947 पर्यंत. त्यात पण 1919 आणि 1935 वर सारखे प्रश्न असतात. पण काउन्सिल ऍक्ट वर पण प्रश्न येतात. त्यामुळे ते 3 पण जरा महत्त्वाचे आहेत. पण 19, 35 आणि 58 हे 3 काय तर सारखंच क्वेश्चन असतात. म्हणजे प्रश्नच नाही असं नाही, कंटिन्यू प्रश्न येतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. पण प्रश्न स्टेटमेंट बेस येतात. त्यामुळे स्टेटमेंट दिले जातात. 1919च्या कायद्याचा खालील विधानाचा विचार करून बरोबर विधान ओळखा. लक्षात ठेवा. जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा कायद्यामधले स्टेटमेंट आणि त्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या शिफारशी होत्या त्याच्यावर ते स्टेटमेंट बनतात. मग त्या स्टेटमेंटचा आपल्याला जर पूर्ण कायदा व्यवस्थित माहिती असेल तर तसे प्रश्न सोडवायला आपल्याला काही अडचण जात नाही. कधी सिंगल लाईन प्रश्न येतात, कधी स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येतात. पण तसे क्वेश्चन सोडवायला जर सवय लागली तर सगळ्यात महत्त्वाचं आपण ते सोडवू शकतो. लक्षात ठेवा. आणि तो टॉपिक पण आपला कव्हर होतो. त्यामुळं टॉपिक व्यवस्थित अभ्यास करणं लक्षात ठेवा. आणि टॉपिक व्यवस्थित झाला तर त्याच्यावरचे सगळ्यात महत्त्वाचे काय करायचे? PYQ करायचे. लक्षात ठेवा. त्यामुळे टॉपिक आणि PYQ या अनुषंगानं जा. मग तुम्ही आज ह्या टॉपिक झाल्यानंतर म्हणजे हे सगळं झालं की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय, आता हे सगळं आपलं लेक्चर चालू आहे, हे लेक्चर झालं की तुम्ही टॉपिक पूर्ण काय करा? रीड करा. कोणता टॉपिक तुम्ही रीड करा? कायदे. आता कायदे टॉपिक कुठं रीड करा? तर तुमच्याकडे कोणतं पुस्तक असेल त्या पुस्तकातून करा. नाहीतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या नोट्स आहेत. लक्षात ठेवा. ह्या आपल्या नोट्स आहेत. आपल्या ऑफिसला ह्या नोट्स भेटतील. जर तुम्ही पुण्यात असाल तर ऑफिसवरून या नोट्स कलेक्ट करा. जर तुम्ही पुण्यात नसाल तर तुमच्या मित्राला सांगा ऑफिसवरून नोट्स घेऊन जायला. ह्या नोट्समध्ये सगळे टॉपिक आहेत. तर ह्या नोट्समधून पण तुम्ही टॉपिक करू शकता. लक्षात ठेवा.
ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं या टॉपिकमध्ये मग तिथं कायदे तुम्हाला सगळे दिलेत. नाहीतर तुम्हाला वाटलं माझ्याकडे एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकातून मी चांगलं वाचू शकतो किंवा मी माझ्या स्वतःच्या नोट्स काढलेल्या आहेत, जरी तुम्हाला असं वाटलं तरी तुम्ही काढलेल्या नोट्समधून ते कायदे व्यवस्थित करा. कायदे तुम्हाला करायचे आहेत कोणते? 1773 पासून 1900 कधीपर्यंत? 47 पर्यंत. आणि 1973 पासून 1947 पर्यंत कायदे केल्यानंतर ते कायदे पूर्ण झाले की त्याच्यावरचे लगेच तुम्ही आयोगाचे काय करा? PYQ सोडवा. आणि PYQ सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, लक्षात ठेवा, आपण जे स्ट्रॅटेजी सांगितली आहे कायद्यामध्ये करायचं काय, प्रश्न येतात कुठं, तेच क्वेश्चन तुम्हाला PYQच्या माध्यमातून सोडवायला भेटतील, लक्षात ठेवा. आणि मग PYQ टॉपिक असं करत राहिलं. आणि सगळ्यात शेवटी मग जो मला एक आठवड्याभरानं वाटलं की मला परत कायदे करायचे आहेत, परत त्या कायद्याची व्यवस्थित काय करा? रिव्हिजन करा. लक्षात ठेवा, त्या रिव्हिजनच्या माध्यमातून तुमचा टॉपिक फिक्स झाला. याचा अर्थ काय माहिती आहे का? येणाऱ्या कंबाईनला तुमचा एक प्रश्न फिक्स झाला, एक प्रश्न असतो कायद्यावर, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला करायचं असलं तुम्ही या पुस्तकातून करू शकता, आपल्या नोट्समधून करू शकता. तुम्हाला वाटलं एखादं तुमच्याकडे पुस्तक आहे मी त्यातून करतो, त्यातून करा. तुम्हाला वाटलं माझ्या स्वतःच्या नोट्स आहे त्यातून करतो मी, तुम्ही त्यातून करा. कुठूनही कायदे करा सगळे आणि त्याच्यावरचे PYQ सोडवा. ठीक आहे. त्यानंतर कंबाईनच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. 2 बेसिक पुस्तकं आपण वाचले पाहिजे, लक्षात ठेवा, जे पोरं आपली पुस्तकं वाचत नाहीत. आणि बेसिक पुस्तक वाचायचे तर कोणते पुस्तक वाचायचे? तर सगळ्यात महत्त्वाचं इयत्ता 8वीचं इतिहास आणि नागरिकशास्त्राचं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही वाचा. हे पुस्तक बेसिक आहे, पण कंबाईनला 1-2 प्रश्न या पुस्तकातून असतात. पहिली कापड गिरणी, पहिली त्रिशिरा ताग गिरणी कुठं होती हे पुस्तकात आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हे 8वीचं स्टेट बोर्ड आहे, हे वाचणं तुम्ही कंपल्सरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचा इतिहास आहे, जे की 11वीचं स्टेट बोर्ड आहे, लक्षात ठेवा. तर हे 11वीचं स्टेट बोर्ड पण वाचणं गरजेचं आहे. 2, 3, 4 आणि 5 हे 5च टॉपिक 11वीच्या स्टेट बोर्ड मधले करायचे, कारण ते आपल्या कंबाईन पूर्वला आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या 14 टॉपिक आहेत, ते 14चे 14 टॉपिक करा. त्यामुळे हे पुस्तक आणि हे दोन्ही पुस्तकं बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर करतील, ज्यातून तुमचं बेसिक स्ट्रॉंग होईल, लक्षात ठेवा. आणि या दोन्ही गोष्टी वाचल्यानंतर मग आपली नोट्स येणाऱ्या कंबाईनसाठी तुम्ही रेफर करू शकता. पण तुम्ही आजपर्यंत वेगळं सोर्स वाचत असाल तर तेही वाचा, त्याला काही माझं ना नाही, लक्षात ठेवा. पण त्यातून जे तुम्हाला मी गोष्टी सांगणार आहे का, त्या तुम्ही गोष्टी कव्हर करा, कारण आपल्याला मार्क मिळवायचे आहेत. आणि एक मार्क आपल्याला असा घ्यायचा आहे त्या टॉपिक मधून की तो प्रश्न आला, त्या टॉपिकवर आला ना प्रश्न, तर आपला कधी प्रश्न चुकणार नाही, लक्षात ठेवा. हे पुस्तक तुम्हाला इथं आज तुमच्याला पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. हे पुस्तक आपलं मेच्या 2ऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात येईल, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये आपण फक्त MCQ घेतलेत. MCQ का घेतलेत? कारण बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की आम्हाला सरावासाठी प्रश्न नाहीत, पण 5555 प्रश्न म्हणजे टोटल त्यात प्रश्न तर 5700 आहेत, लक्षात ठेवा. पण 5555 आपण असं नाव दिलंय, तर तेवढ्या प्रश्न टॉपिक नुसार हे पुस्तक 5 ह्याच्यामध्ये विभागणी केली आहे, 5 विभागामध्ये. आणि त्याच्यामध्ये टॉपिक नुसारचे प्रश्न आहेत, त्यानंतर मिक्स प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर बूस्टर टेस्ट आहेत, त्यानंतर प्राचीन मध्ययुगीनचे प्रश्न आहेत, त्यानंतर 100 मार्काच्या 10 टेस्ट आहेत, लक्षात ठेवा. समाज सुधारकाच्या 15 टेस्ट आहेत. अशा पद्धतीने एवढं भारी पुस्तक बनवलंय. एखादा जुना विद्यार्थी असेल आणि त्याचा सगळा अभ्यास झालाय आणि त्याला फक्त सराव करायचा आहे, त्यानं फक्त एवढे प्रश्न सोडवायचे किंवा यातले प्रश्नाचे सोडून सराव करायचा, ह्याच्या पलीकडे लक्षात ठेवा आयोग काही विचारणार नाही. सगळा तुमचा एरिया 360 अंश याच्यामध्ये सगळ्या एरियामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. त्यामुळे MCQ अनालिसिस त्याच्यामधून तुम्हाला स्कोर वाढवायला सुद्धा मदत होईल, असं पुस्तक येते, लक्षात ठेवा. कॉन्फिडन्स तर आलाच पाहिजे, कारण जो तुम्ही वाचलाय, आता तुम्ही हा टॉपिक वाचला कायद्याचा, तुम्हाला कायद्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत, ह्यात प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. याचा अर्थ ते प्रश्न सोडवले त्या कायद्यामध्ये काही राहत नाही, तुमचा टॉपिक झाला सगळा कव्हर. कारण का सरावाच्या माध्यमातून तुमचा टॉपिक कव्हर करणं हाच हेतू आहे. आणि त्यासाठीच आपण हे पुस्तक काढतोय. 5555 अंतिम टप्प्यात काम झाले, लक्षात ठेवा. मेच्या पहिल्या आठवड्यात ते पुस्तक तुमच्या हाती देताना मला सुद्धा आनंद होईल, कारण एवढ्या 7-8 महिने या पुस्तकावर काम करतोय. सगळे प्रश्न स्वतः काढलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप तुफान ते पुस्तक झालेलं आहे, पण सरावासाठी तुम्हाला ते लवकरच उपलब्ध करून देतोय. पण सध्या आपल्या नोट्स आहेत, लक्षात ठेवा, त्या वाचू शकता. तुमच्याकडे जर एखादं पुस्तक असेल तर तेही वाचा. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ते करत असताना त्यातून हा टॉपिक पूर्ण करा. कोणता? कायदे. ज्या कायद्यावर परीक्षेला एखादा काय असतो? प्रश्न असतो. आणि जेव्हा प्रश्न येईल का तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या तुम्हाला तिथं आठवतील, कारण ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेसाठीच आपण तयार करतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने आजचा आपला पहिला टॉपिक आहे. आणि पहिला टॉपिक आहे कायदे. या कायद्यामध्ये तुम्हाला
काय करायचं हे सांगितलंय, काय करायचं नाही हे पण सांगितलंय, म्हणजे काय करण्यापेक्षा काय करायचं नाही हे पण माहित पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणि जर तुम्हाला काय याच्याबद्दल शंका असली, तुम्हाला वाटलं मला प्रश्न विचारायचा आहे, तर माझा नंबर पण तिथं आहे, लक्षात ठेवा. 800-716-90 व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम या दोन्हीपैकी मेसेज करा. कॉल करू नका, असंख्य कॉल येतात, उचलणंच पॉसिबल नाही होत. तर दिवसभर लेक्चर असतात, पण मेसेज करा, वेळ भेटेल तसं तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि फ्री बॅच मेंटरशिप आहे, ह्याच्यामधून तुम्हाला काय वाटलं तर सगळ्यात महत्त्वाचं नक्की कमेंट करा आणि नक्की सांगा. लक्षात ठेवा, अजून कशा पद्धतीनं तुमच्या समोर चांगल्या पद्धतीने तो टॉपिक स्पष्टीकरण करता येईल ते पुढच्या लेक्चरमध्ये अजून करण्याचा प्रयत्न करेल. पण ह्या टॉपिक मधून तुम्हाला क्रक्स सांगायचा होता, करायचंय काय कायद्यामध्ये आणि कुठं प्रश्न येतात ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. लक्षात ठेवा. तर एवढा टॉपिक व्यवस्थित करा, आयोगाचे PYQ सोडवा. लवकरच भेटूया आपण दुसरा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.